मन भरेल, पोट भरेल पण मन भरणार नाही. हा आचरा मालवण रोडला. सॉरी. बाकी मजेत ना? असंच राहील. आपण हलायचं नाही. हे आमच्या रस्त्यांची दशा. अशी आपुलकी सगळ्या ठिकाणी नाही भेटत. मग हा आमचा कोकोनट आईस्क्रीम. मी तिकडे बघतो टॉर्च बॅन झाली. ड्रायव्हर आला असेल चुकून तोंडात तर कशाला कॅच करायचा ना. मी तर पायलट बोलतो. मग मी माझा पण चुकून येतात. नाही काय गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार, स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. हां, आज आमचा 5वा दिवस. सकाळची भूक लागली भरपूर, नाश्ता करायला लागला. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि आम्ही खूप काही इथे दॅट इज दॅट जे काय बोलते ते कन्सिडर करा. बोलू शकते. हां, ती पण भुकेमध्ये बिझी आहे. ती मिसळ खाते, मी पोहा खातो, भाऊ माझा पोहा खातो. प्लस आम्ही घावणे सकाळ सकाळ कोकणातलं चवीदार पदार्थ घावणे दादाने बनवलं. दादाने बनवतो. हा दादा चालेल. विथ फॅमिली नाश्ता चालला इकडे. आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला, पण जाता जाता आम्ही इथे पाडावे होमस्टे मध्ये नाश्ता करायला थांबलो होतो. इकडे आवर्जून मालवण देवगड रोडला या, नाश्ता करा. मन भरेल, पोट भरेल पण मन भरणार नाही. हा आचरा मालवण रोडला. सॉरी, चुकीची दुरुस्ती. आचरा मालवण रोड. त्याला घ्यायला पण झेपत नाही. गाईज, ही कोण आहे? कोण आहे तू? ही आराध्य आहे, माझी भाची. ती माझी मुलगी आहे. हा माझा भाऊ, ही माझी भाची. माझा लाडोबा आहे हा लाडोबा. ओके नाही? ओके नाही. याच्या ब्लॉग मध्ये आपलं हे झालं. आता आपल्या ब्लॉग मध्ये काय म्हणतात, यांचा डेब्यू. नमस्कार मित्रांनो, आपलं पाडावी आश्रममध्ये होमस्टे आहे. तर मग कधी आला तर नक्की विजिट करा. तर मग तुमची सोय चांगली होईल. थँक्यू. येस. तुम्हाला मी बाहेरून दाखवतो पाड. चॅनल पण आहे वस्तू पाडाव्या, तर सबस्क्राईब करू शकता. ट्राय करा, आवडले ब्लॉग तर सबस्क्राईब करा. येस. आम्ही बाहेरून तुम्हाला पाडावे होमस्टे दाखवतो. हा हे आचरा देवगड रोड. इकडे पाडावे होमस्टेचं बोर्ड लागलंय. हे आहे पाडावे होमस्टे. तुम्ही जर मालवण साईडला आलात, मालवण इकडे आचरा साईडला, तर ह्या पाडावे होमस्टेला नक्की विजिट करा. कौस्तुभ पाडावे करून आहेत, त्यांना तुम्ही नक्की भेटा. गाईज बाय. चलो गाईज, तुम्हाला बाय करते. बाय, भेटूया लवकरच. बाय बाय बाय. अरे आम्हाला काकीने खाजा दिलाय, गावचा मेवा खाजा. तर आमची लालपरी निघाली आता कुंकेश्वरच्या दिशेने. आता पुढचा प्रवास दाखवू तुम्हाला. चला, ही पण चालली आराध्या. बाय बाय आराध्या. बाय बाय काकी, बाय मावशी, बाय मामा. बाय 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 बाय. चला, थँक्यू. काय आम्ही थँक्यू बोलतो. आहे काय नाही, मजा आली. अशी आपुलकी सगळ्या ठिकाणी नाही भेटत. मग तसं आम्ही थोडा रस्ता चुकला होता, तर आता आम्ही असं थोडं वरती घेतो जोरात. असं वरती घेऊन परत असा युटर्न घेऊन आम्ही पुढे जातो. वायसं रस्ता चुकला मला जरा. आमच्या साहेबांका असा गॉगल लावल्यामुळे रस्ते सेम वाटले. तर झालं
बाबा उतरावं लागेल तुला. है ना? त्याला की आम्ही पण उतरू. तुम्ही पण उतरा. नाही चढतंय. हा झालं असं की असाच एक सेम रस्ता आहे यांच्या जुन्या घरी जायला. साहेबांनी टाकली गाडी, आम्हाला वाटलं बरोबर जातात. मी बरोबर जातो, बघतो तो रस्ता बरोबर असं एवढं चालू होतं. तेवढाच फक्त बरोबर वाटला आम्हाला. हा, आणि पुढे आलो आणि आम्ही रॉंग वेला घुसलो. आणि आता टायर तुम्ही बघितलं कशी गाडी चढवली. सरसर सरसर चढवली. कुठे गेलं रे? एकदम सरसर सरसर की टायरच्या घासल्यामुळे टायरचा वास यायला लागला. बाई काय बोलू नको. काय कमी झालं. हाय पाणी आहे हे बघ, पाणी भरपूर आहे. आता आम्ही 101% एकदम perfect जुनं घर दिसलं आम्हाला तिकडे आणि ब्राह्मणदेव पण दिसलाय, त्यामुळे आम्ही परफेक्ट चाललो आता. अरे गाडी घरापर्यंत आली गाईज. येस प्रॉपर. आता आपण जाणार लगेच बघ नदीवर. चुलीवरचं जेवण. हा आता होता मला त्याला बोलव, आत बोलव. आता बरं वाटतं त्याला. अच्छा आता त्याला बरं वाटत. हे हवं होतं म्हणजे त्याला पकड. ए पप्पा इथे इथून यायचं राहतं मग की बोलव ना. काय टोला येत आहे. आम्ही पुन्हा एकदा त्या जुन्या घरी आलोय. निघता निघता भेटूया बोललो सर्वांना. खतरनाक सर. आम्ही शाळा त्या दिवशी प्यायला थांबणार होतो, पण काही मंदिराची आरती घेण्यासाठी आम्ही निघून गेलो होतो. पण फायनली आज आम्ही शाळा प्यायला परत आलोय. गावचं शाळ, आपल्या माडावरचं जो नारळ बघा, बघू शकता तुम्ही. ज्यूस सावकाश. टेस्टी एकदम गोड असं मिठास. मस्त मस्त अमृत. आज हे वेगळ्या पद्धतीचं आहे. पी ज्यूस पी. दिसतं अमृत सारखं आहे हा पण त्याच्यामध्ये ना बियाणं लिहिलं. हा, हे पिलास तर तुला मी आईस्क्रीम देणार. हा आमचा कोकोनट आईस्क्रीम. हे ऍक्च्युली ना पतला मलाही वाटते मला माहिती आहे म्हणजे मलाही दिसायला पाहिजे ना. एक स्टोरी सांगतो. काय झालं माहिती आहे, मगाशी आधी बघ टॉर्च घेऊन आला. हा ती टॉर्च ना थोडी पण झाली, तुटली. तिला टेप लावलेली. तर आधीने आणली, डोळ्यावर वगैरे मारली हा. आणि त्याच्या हातून वाटतं फक्त ती बँड झाली. म्हणतो तिकडे जाऊन ठेवतोय, म्हणून तिला सेट करतो म्हणजे उभी राहते. सेट करतोय. तर मी गेलो तिथे, गेलो काय आलं, टॉर्च बंद केली, हो केली, ठेवलीस ठेवली. नंतर म्हणतो चेतन काका. काय आलं, मी तिकडे बघतो टॉर्च बॅन झाली आहे, म्हणून लाडा कुठा मला चेतन काका. तो धावत कसा गेला, डायरेक्ट किचन मध्ये गेला. चला बाय बाय मामा. सो गाईज चलो बाय बाय. आता आम्ही निघतोय कुंकेश्वर. कुंकेश्वरला चला. दाखवते फक्त 21 मिनिटांनी आपण 12 मिनिटात पोहोचणार आहे. म्हणजे आमच्या साहेबांवरती तसं भरोसा आहे, म्हणजे ते तेवढं काय असतात तो टायमिंग कव्हर करू शकतात. हे प्रोडक्शन आमच्या इकडे उभे आहेत.
प्रोडक्शनने काहीतरी गडबड घोटाळा केलाय त्यामुळे ते जरा शांत आहे. ज्या टॉर्च उभ्या असतात त्या वाकड्या करून आल्या. बाबू लाईट बंद केली तू बाबांची. नाही तसं आम्ही काय कळतच नाही. मग ज्या हिशोबात तू पळाला किचन मध्ये. आम्ही असं बोलत होतो की चेत्या जी आहे. हा तर गाईज आपण बघा आज इकडे कोकण म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे आंबाला मोहर आलेला आहे. आणि हा आता रोड पण आपल्याला छान एकदम सुंदर रोड भेटलाय. आता ऑक्टोपस उलटा झालाय. बाकी मजेत ना. असंच राहील. आपण हलायचं नाही. हे आमच्या रस्त्यांची दशा. आमचा मोबाईल पण नीट राहू शकत नाही. राहू माणसं शकत. काय नीट राहते होय. अशी ही दशा झाली आहे. दशा झाली आहे. होय. इकडे पळू शकता. पापी पापी काहीच मला आता तो over acting करणार हा? काहीच मारलं मला. मी सिद्धी केली. मारलं मला. थँक्यू. असा आमचा अद्वैत आहे. मारतो नंतर बोलतो चालेल काका. आधी दूध धुणार म्हणजे लातावीता मारणार. त्याची आतू पण तशीच आहे. लातावीता मारणार नंतर पाया पडणार. बघा आता या लाल परीच्या समोर दुसरी लाल परी आली आहे गाईच. तर कसा घ्यायचा आता बघूया आपण. आम्ही इथे थोडा झालं बघा. गेली गाडी तो दाखवतो लोकांना चांगले रस्ते. अभी क्या बोला वो? करूचा रस्ता दाखवायचा म्हणजे एक नहीं नंबर. उसके पहले क्या बोला? आमचा ड्रायव्हर एक नंबर. हायवे ड्रायव्हर. ड्रायव्हर अच्छा हाँ मग? त्याचा ड्रायव्हर बोलतो बोल माझ्या ड्रायव्हर. तोंडून हा शब्द आला की बोलतो मैं ड्रायव्हर आहे मैं बाई आहे तेरा. आता काय झालं? अरे बाबा ड्रायव्हर म्हणजे आता त्या लालपरीसाठी ह्या लालपरी समोर असं नसतं यार. असं नसतं. आता भावा मी तुला काय बोललो आमचा साहेबांना ड्रायव्हर कैसे बोला? तर गाईज आपण पोहोचलो कुंकेश्वरला. तर अरे सुंदर असं लोकेशन आहे गाईज. ड्राइविंग सीट पे जो बैठते हैं उसको ड्राइवर बोलते हैं. भावा मी तुला काय बोलतो पायलट बोलतो. आत्मा ड्रायव्हर का बोलला? तर ड्रायव्हर आला असेल चुकून तोंडात तर कशाला कॅच करायचा ना. मी तर पायलट बोलतो. मग मी माझ्या पण चुकून येतात. नाही, काय. ड्रायव्हर याच्या तोंडी कधी चुकून मध्ये शट अप. इस कुंकेश्वर मंदिर आलंय. जातो तिकडे आम्हाला शाळेचं. बाई इथून पूर्णच उघडले. पैनू काय बघा. तुला वाटतं? अरे खूप छान. खूप भारी. कुणकेश्वरला कसं विचारायचं नसतं. महादेव वाटतं. ना या गावाला आल्यावर कसं वाटतं. अरे खूप छान. आम्ही कोकणातले दादा. हे घे. हा ना हे काहीतरी मोठं सबस्क्राईब नक्की कर. क्लब 38 ऑफिशियल. बघा आम्ही जातो तिकडे. शाळेच्या पिकनिक अशा येतच असतात. आपण जातो तिकडे अशी धमाल असते. आमचे ब्लॉग तुम्ही असेच बघा नक्की. आपण चाललोय मंदिराच्या दिशेने. ए बाबा याला घे रे. गाड्या येतात आहे. आम्ही पोचलो आता मंदिराच्या गेटला. हे मंदिराचा गेट वरती लिहिलंय बघा श्री क्षेत्र कुंकेश्वर. हे बघा हा हे मंदिराचा गेट. हा बोल ना दादा. अरे काढतो ना. आमच्या चॅनलला फॉलो कर. हा नक्की नक्की. चॅनलचं नाव सांग मला. क्लब 38 ऑफिशियल. सो गाईजन इकडे जरा फोटोशूट चालू आहे.
अरे होणार व्हायरल तुम्ही. हे बघा झूम करतो तुम्हाला. हा हा हे बघा फॅमिली फोटो चालू आहे इथे गाईज. आता चॅनलवर तुम्ही झळकता ना आमच्या क्लब 38 ऑफिशियल यूट्यूब चॅनल. ओके. गर्दी भरपूर आहे. सो गाईज मंदिरात लाईन आम्हाला भेटली आहे मजबूत. पाय धुवा लागणार. मंदिरात जाण्याच्या अगोदर आपण पहिले स्वतःचे पाय वगैरे धुवून घेऊ, नंतरच मंदिरात जाऊ. पांड वरती पूर्ण. ये बघा. श्री क्षेत्र कुणकेश्वर. नारायण मंदिर आहे काय जिकडे, आणि इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हा परिसर बघा. सो गाईज आम्ही आता लाईन मध्ये लागतोय. लाईन चालू झाली आहे. आम्ही इथूनच ऍडजस्ट होऊन येऊ शकतो डायरेक्ट. ही अशी मोठी लाईन आहे. अशी जाऊन अशी जाऊन मग जाऊन डायरेक्ट मंदिरात. सो असं आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर. काही ज्या पिंड्या असतात ना, म्हणजे आहे तिथे. आता आपल्याला पाणी जास्त असल्यामुळे काय दिसत नाही. नाही तर इथे शंकराच्या खूप पिंड्या आहेत, त्या आपल्याला बघायला भेटल्या असतात. पण पाणी जास्त असल्यामुळे आता बघायला नाही भेटत आहेत. रामकालीन पिंड आहेत त्या सगळ्या. हो. हा मंदिराचा मागचा भाग. सुंदर परिसर असा समुद्राच्या किनाऱ्यावरती. संध्याकाळचं खूप छान वाटतं काय तिथे. श्रावी महादेवांना भेटून तुम्हाला दर्शन घेऊन कसं वाटलं? नेहमी छानच वाटतंय, कारण महादेव खूप जवळचे आहेत. तिच्या काय सगळ्यांच्याच जवळचे असतात. आम्ही तर महादेवाला खूप मानतो, तर तिला ते खूप असं भरून येतं महादेवांना भेटली की. जसं काल परवा रामेश्वरला भेटली, त्याच्या म्हणजे दोन्ही टायमाला ती भेटली. दोन्ही टायमाला तिच्या डोळ्यातून म्हणजे डोळे भरून आले तिथे, की असं
भाऊक होते लगेच. तर म्हणून तिला विचारलं कसं वाटलं श्रावी. आता पण मी वाटतं 1-1.5 वर्षाने कुणकेश्वराला आलेली. लास्ट मला आठवते जेव्हा माझ्या कोणाचं तरी मला वाटतं अस्थि विसर्जनाच्या वेळी आम्ही इकडे आलो होतो. ते केले होते कुणकेश्वराचं समुद्रात. पण त्यानंतर गेल्या वर्षी पण जेव्हा गावी आलो तेव्हा आमची देवी आलेली, त्यामुळे येणं नाही झालेलं कुणकेश्वरला जेवढं मला आठवतं आहे. ओके. त्यानंतर मी डायरेक्ट आज आली. खूप बरं वाटतं आहे, पीसफुल वाटतं आहे. जागाच अशी आहे ना, तुम्ही आल्यावर तुम्हाला पण तसंच वाटेल जसं मला आत्ता वाटतं आहे. येस. एकदम पीसफुल ठिकाण आहे. थोडंसं काहीतरी काम चालू आहे, कसलं काम चालू आहे माहीत नाही, पण असं बघायला गेलं तर एकदम निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. हो. तुम्ही नक्की या, दर्शन घ्या आणि पूर्ण गाभाऱ्यात जाता येतं इकडे. दर्शन घ्या आणि हे मस्त निसर्गरम्य ठिकाणी येऊन असं बसा, मस्त छान हवा येते आणि खूप छान वाटतं. मन शांत होतं. मनात जर काय तुमच्या गोंधळ उडालेले असतील, काही प्रश्न पडलेले असतील किंवा काही असतील तर तुम्हाला बरं वाटेल. येस. आम्ही देवाचं दर्शन घेतलं. आमचे न्यू सबस्क्रायबर भेटतात आहे आम्हाला इकडे. हे बघा. तर सर आमचे पायलट कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन कुणकेश्वर? फर्स्ट टाइम तुम्ही आलात मी कुणकेश्वरला, कसं वाटलं? लाईफमध्ये याच कोकणात मी बोललो ना, मी मालवण फर्स्ट टाइम एक्सप्लोर करतोय आणि इतकं भारी देवस्थान आहे ना कुणकेश्वर. मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बोललो तर कोकण मग बघण्याचं नाही तर जगण्याचं ठिकाण आहे. खरोखर जगणं आहे आणि इथे आल्यामुळे अजून किती आयुष्य वाढेल. आज गणपती बाप्पांचं दर्शन पण घेऊया आपण सोबत. बॉस सर्वांच्या बॉसकडे पाया पडायला आले. बॉस पूर्ण दुनियेच्या बॉसकडे आले. गाईज इथे बाजूला आहे नारायण मंदिर. आणि इथे बाजूलाच ते पण महादेवांचं मंदिर. अजून एक इथे आहे समाधी मंदिर. ते पण गाईज देवीचं एक मंदिर आहे. सो गाईजन थोडा आमचं कोकम सरबत प्यायचं मन झालं, त्यासाठी थोडासा ब्रेक घेतला. कोकम सरबत रेड अँड रेड नाही, रेड अँड थोडा पिंक टाईप. अरे यार, बाहेरून रेड असा थोडासा हे पण ग्लास जरा ओपन करून द्याल तर मजा येईल जरा. तोच ग्लास मला फिरवले असते तरी चाललं असतं. काय बोलणे का, ग्लास तर सेम आहे, कसं समजवायचं. पण जाऊ दे, आपण कोकम सरबतचा आस्वाद घेऊ. आता आम्ही निघालो कुणकेश्वर वरून. कुठे ते माहित नाही. बाप रे, कसली तापली आहे गाडी. हा, कसली तापली आहे बघ. चला तर गायजानो, आमच्या दुसऱ्या लोकेशनसाठी आम्ही निघालो आता. कुणकेश्वरला टाटा बाय बाय करत, कुणकेश्वरला टाटा बाय बाय करून इकडून आता चाललो आपल्या